हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर 8 मार्च महिला दिन त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि आमच्या इथल्या महिलांनी ठरवलं की आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया. पण लांबही जायचं नव्हतं कारण लहान मुलं होती सगळ्यांची आणि संध्याकाळपर्यंत माघारी यायचं होतं सूर्यास्तापर्यंत. मग आम्ही ठरवलं आमच्या येथीलच म्हणजे सातारमधीलच असणाऱ्या जानकी ॲग्रो टुरिझमला जायचं. माझी पहिल्यांदाच भेट होती. अतिशय सुंदर नियोजन आणि खूप छान असं टुरिझम आहे आणि सगळंच नियोजन अतिशय उत्तम आहे. तर त्यासाठी आम्हाला एका व्यक्तीला ₹500 तिकीट आकारली. तर त्या ₹500 तिकिटामध्ये नाश्ता, चहा आणि जेवण, त्यानंतर स्विमिंगसाठी त्यांचा स्वतःचा कॉस्च्यूम असंही होतं. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो नाश्ता आणि चहा करण्यासाठी. चहा आणि नाश्त्यासाठी आम्हाला होतं थालीपीठ आणि दही आणि उसळ 2 ऑप्शन होते. मिसळपावचाही होता. त्यानंतर आम्ही भरपूर फोटो काढले. त्यानंतर यांनी इथं सस्यपालनही केलं होतं आणि कबूतरही होते. सर्जा राजाची एक जोडी होती, जे तुम्हाला पुढं दिसेल. शेवटी सगळ्यात दुपारी 3 वाजता जाण्याआधी बैलगाडीची सफरही आहे आंब्याच्या वनामधून आणि ह्या स्विमिंग टँक आहे, रेन डान्स आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. बोटिंग आहे, झुलता पूल आहे. झुलत्या पुलावरूनही आपण येऊ जाऊ शकतो. त्यानंतर 2 वाजता आम्ही 2 वाजता जेवणासाठी आलो. 2:30पर्यंत वेळ होती. जेवणामध्येही छान पदार्थ होते आणि तुम्हाला ताट दिसतंय. सगळे अतिशय छान जेवण होतं. सगळे पदार्थ छान होते आणि आपल्याला लागेल तर आपण पुन्हाही घेऊ शकतो. त्यानंतर राईसही होता, तो गरम गरम देत होते. त्यानंतर आम्ही गेलो ट्रॅक्टर ट्रेनमधून राऊंडला आणि राऊंडही खूप लांबूनच होता. तर त्यानंतर आम्ही बैलगाडी सफर केली. तर हे अशा पद्धतीनं आहे जानकी ॲग्रो टुरिझम. जर तुम्हा कुणाला भेट द्यायची असेल तर नक्की द्या, कारण माझे तर त्यासाठी 5 स्टार आहेत. खरंच खूप छान नियोजन आहे आणि सातारा बस स्टँडमधून ₹14 तिकीट आमची बसमधून आकारली गेली होती. त्यानंतर आम्ही आलो घरी. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सांगा आणि धन्यवाद.